आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतली आहे का? नाही, आज प्रशासनाला एकच सांगणं आहे का ही आमची ताई 3 दिवस झाले उपोषणाला बसली. ही कोण मोठी कार्यकर्ता नाही आहे कुठल्या पक्षाची, किंवा कुठली मोठी नेता नाही आहे, किंवा मोठी कलाकार पण नाही आहे. एक सामान्य कलाकार, एक सामान्य माणूस आहे आणि ती 3 दिवस झाले इथे उपाशी आहे. का उपाशी आहे? आमच्या अस्तित्वासाठी, आमच्या भूमिपुत्रांसाठी आणि आमच्या दिबा पाटील साहेबांसाठी. एकच मागणी आहे, फक्त दिबा पाटील साहेबांचा या विमानतळाला नाव लागावा, बाकी काही नाही आहे. पण तुम्हाला मी सांगतो, एका रात्री सकाळी शपथविधी घेऊन सरकार बदलतंय, मग दिबा पाटील साहेबांचं नाव लावायला एवढा विलंब का? प्रोसेस आहे. किती आता जवळजवळ विमानतळ चालू होऊन 6 महिने झाले. काय प्रोसेस असते आम्हाला सांगा ना ती गोष्ट. तुम्हाला सांगतो की मी मगाशी पण बोललो की मुंबईमध्ये आजच्या घडीला आगरी कोळी समाज नाही राहिला, अस्तित्वच नाही राहिला. तशीच परिस्थिती नवी मुंबईची होणार आहे. आम्ही मान्य करतो की पुढे आम्ही नाही असणार आहे. आम्ही स्थानिक लोक आगरी कोळी समाज या नवी मुंबईमध्ये नसणार आहे. पण एकच गोष्ट असणार आहे, ते म्हणजे नाव. म्हणून फक्त आम्ही नावासाठी भांडतो, नावासाठी झगडतो आणि नावासाठीच मरतोय. प्लीज, दिबांच्या या छोट्या लेकीला आज आंदोलन करायची वेळ आली तर तुम्ही समाजाला काय आव्हान करसाल? समाजाला एकच सांगणार की तिला सपोर्ट करा, तिच्या पाठीशी उभे राहा. तुम्ही तर काही करत नाही. मी सर्व पक्षातील सर्व नेत्यांना मी आव्हान करतो की तुमच्याकडून काही झालं नाही, आमच्या ताईकडून जर होतंय तर तिला सपोर्ट करा, तिला पुढे न्या, तिला प्रोत्साहन द्या आणि दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई विमानतळाला लावा. धन्यवाद. उद्या आपल्याला 11 वाजता इथे पुढे जमायचं. सर्वांना, सर्व रील स्टार कलाकारांना आणि भूमिपुत्रांना माझं आव्हान आहे की उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही चिंचपाडा ब्रिज खाली तिथे आणि या उपोषणा ठिकाणी जमा. आणि जाहीर आपण निषेध करतोय की अजून दिबा पाटील साहेबांचं नाव का विमानतळाला लावला नाही, तर त्याच्यासाठी आपण जमतोय. तर सर्वांना माझं आव्हान आहे की तुम्ही इथे या, जास्तीत जास्त संख्येने, आणि आपली जी शक्ती आहे भूमिपुत्रांची ती दाखवा प्रशासनाला आणि ताईला सपोर्ट करा. ठिकाण आपलं चिंचपाडा ब्रिज आहे, विमानतळालाच कॉर्नर आहे आपला. इथे ताई उपोषणाला बसलेली आहे, तिथेच तुम्ही या. इथूनच आपण आंदोलन सुरू करू. नक्कीच तुम्ही सांगू शकता का एक छोटंसं आंदोलन पण उद्याची चिंगारी मोठी होऊ शकते? नक्कीच, कारण वनवा पेटवाला एक ठिणगी पण पुरीची असते, ती आमची ताई ठिणगी आहे आणि आम्ही नक्की उद्या वनवा पेटवू. धन्यवाद. समाजाने स्वतःची लेख म्हणून त्या ताईच्या पाठी उभं राहणं हे तुम्ही समाजाला आव्हान करू शकता? सर्व भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांची एक जिम्मेदारी आहे की आपण आपल्या अस्तित्वासाठी लढतोय आणि आपली ताई त्याच्यासाठी आज 3 दिवस झाले बिना काय खाता पाणी पिता इथे बसलेली आहे. तर तिला सपोर्ट करण्यासाठी सर्वांना मी आव्हान करतो की त्यांनी जमा. आपण आपले नाव सांगू शकता? माझं नाव गणेश पाटील आहे आणि मी पण इथला भूमिपुत्रच आहे. धन्यवाद.